महावितरणाचा भोंगळ कारभार, विजेचा सततचा लपंडाव, नागरिक त्रस्त. मारेगाव तालुक्यातील मार्डी आसपासच्या ग्रामीण भागात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून गावात महावितरण विषयी संतप्त प्रतिक्रिया आहे. मार्डी, चोपान, हिवरा, वनोजा, आपटी, गोरजसह परिसरात महावितरणाचे हजारो ग्राहक आहेत. महावितरण कंपनीला येथून लाखोच्या घरात वीजबिलापोटी रक्कम जमा होते. वेळेआधीच बिलाची आकारणी करून वसुली करणाऱ्या महावितरणाला ग्राहकांना द्यायच्या सुविधाचा मात्र नेहमीच सोयीस्कर विसर पडतो. अव्वाच्या सव्वा बिल वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा खंडित यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महावितरणाच्या उघड्यावर खाली लोळणारे तारा नागरिकाच्या जीवावर बेतून लागले आहे. वीज वाहक तार तुटून व्यक्ती जनावराचा मृत्यू व जखमी होणाऱ्या घटना वर्षभर वारंवार घडत असतात. असे असताना दुरुस्तीच्या नावाखाली नेमकी कोणती कामे केली जातात, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सध्या उष्णता कायम असल्याने लहान मुलं आबाल वृद्धांना उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असताना दिसत आहे. विजेच्या खेळ खंडोबामुळे लोकांना फॅन आणि कूलरचा वापरही नीट करता येत नाही. त्यामुळे परिसरातील जनता गरमीने होरपळून निघत आहे. दर 10-20 मिनिटात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकात वीज वितरण बाबत संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत विचारणा केली असता वरूनच लाईन केल्याचे सांगले जाते. विशेष म्हणजे विजेची समस्या सोडवण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. ही एक शोकांतिका आहे. विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरणे निकामी होण्याची भीती वाढली आहे. तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ लागते, काहीच शाश्वती नाही. विजेच्या लपंडावात दरम्यान गुल झालेली वीज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र संपर्क केल्यावरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरंगाई यामुळे केली जात आहे. यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. तरी गावासह परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते, न्यूज 24, आपकी आवाज.